तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शॉर्ट आहे परंतु काळजीपूर्वक तुम्हाला बघावं लागेल, कारण की यामध्ये खूप सारी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे। जसं की तुमचं व्हेरिफिकेशन जुनं असेल तर ते चालेल का, किंवा इतर कुठल्या कामासाठी तुम्ही व्हेरिफिकेशन काढलेलं आहे तर ते चालेल का, अशाचे सुद्धा यामध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे। त्या कारणामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। त्यानंतर फॉर्म तुम्हाला खूप काळजीपूर्वक भरायचा आहे होमगार्डसाठीचा, कारण की फॉर्म जर चुकला तर तो एडिट होत नाही, याबद्दल सुद्धा व्हिडिओमध्ये माहिती आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक नोटिफिकेशन द्यायची होती। भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की नेमकं जे रेफरन्स लेटर आहे त्याचा जो नमुना आहे तो कसा असणार आहे, त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे। जो आपण फॉर्म फिलअप करतो कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळण्यास संबंधित, त्यामध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट सांगितलेलं आहे। ते डॉक्युमेंट म्हणजे रेफरन्स सर्टिफिकेट तुम्ही स्वतः हे लिहायचं आहे, हे अपलोड होणार आहे। त्या कारणामुळे ते कसं लिहायचं आहे ते बघा। A4 साइज पेपरवर हे सर्व लिहायचं आहे। इथं या कॉर्नरला तुम्हाला डेट लिहायची आहे, तारीख लिहायची आहे। त्यानंतर लिहायचं आहे प्रति पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस स्टेशन, जे तुमचं पोलीस स्टेशन असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल, ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तुमचं गाव येत असेल, जिथे तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल ते तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे। पोलीस निरीक्षक साहेब यासाठी की आपलं जे व्हेरिफिकेशन आहे हे पोलीस निरीक्षक साहेब करणार आहेत, तिथं ते होणार आहे। त्या कारणामुळे तिथं तुम्ही पोलीस अधीक्षकसुद्धा लिहू शकता, परंतु पोलीस निरीक्षक हे तिथं संयुक्तिक लागणार आहे, बरोबर आहे। ओके, त्यानंतर खाली काय लिहायचं आहे आपल्याला, अर्जदार म्हणून तुमचं पूर्ण नाव इथं लिहायचं आहे। त्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता इथं लिहायचा आहे। त्यानंतर विषय लिहायचा आहे की विषय आहे की पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याबाबत। त्यानंतर मजकूर जो आहे तो मजकूर असा असणार आहे की महोदय, राज्यात होत असलेल्या होमगार्ड भरतीसाठी मी अर्ज केलेला आहे, तरी त्यासाठी माहितीपत्रकानुसार पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे, तरी मला होमगार्ड भरतीसाठी पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावे ही विनंती। त्यानंतर खाली आपला विश्वासू इथं तुम्हाला सही करायची आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तारीख टाकायची आहे। सिंपल गोष्ट आहे, एकदा बघून घ्या पूर्ण। तारीख आहे, पोलीस निरीक्षक साहेब आहे, पोलीस स्टेशन आहे, अर्जदार, पत्ता, विषय, महोदय, राज्यात आपला हे मजकूर आहे। मजकूर नंतर खाली तुम्हाला इथं आपला विश्वासू आणि इथं तारीख टाकायची आहे। ओके, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत, आवश्यक आहेत। काही कमेंट्स अशा आल्या होत्या की आमचा फॉर्म चुकलेला आहे, फॉर्म फिलअप करताना आता तो एडिट होत नाही आहे, तर आता नेमकं काय करायला पाहिजे। तर तुम्हाला मला सांगायचं आहे की फॉर्म हा एडिट होतो, त्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे। ज्या ठिकाणी आपण होम पेजवर जेव्हा फॉर्म फिलअप करतो त्या ठिकाणी एका कॉर्नरला तिथं एनरोलमेंटमध्ये आपण जातो आणि तिथून फॉर्म फिलअप करतो। एनरोलमेंट म्हणजे नामांकन, त्याच कॉलममध्ये सर्वात शेवटी एनरोलमेंट एडिट हा एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, त्यामध्ये जाऊन फॉर्म एडिट करता येतो। परंतु फॉर्म एडिट करत असताना तुम्ही जो जिल्हा टाकलेला आहे तो जिल्हा बदलता येत नाही। सध्या परिस्थिती अशी आहे की तो जिल्हा चेंज होत नाही आहे, तुमचा तालुका चेंज होऊ शकतो, तुमचा झोन चेंज होऊ शकतो, ज्या ठिकाणी तुमचा जन्मतारीख आहे तीसुद्धा तुम्हाला चेंज करता येऊ शकते। बाकी काही ऑप्शन आहेत त्या चेंज करण्यासारखे, परंतु जिल्हा हा सध्या परिस्थितीमध्ये चेंज होत नाही आहे। येणाऱ्या दिवसात चेंज होईल का ते आपल्याला बघावं लागेल। म्हणून फॉर्म जो आहे, अर्ज जो आहे तो खूप काळजीपूर्वक तुम्हाला फिलअप करायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। दुसऱ्या काही कमेंट्स अशा होत्या की आमच्याजवळ जे पोलीस व्हेरिफिकेशन आहे, जे पडताळणी कागदपत्र आहे ते 2022चं आहे, कुणाचं 2019चं आहे, कुणाचं 2020चं आहे। तर हे आता चालेल का, तर ते अजिबात चालणार नाही, कारण की मागील 3 महिन्याचं आपल्याला मागितलेलं आहे लेटेस्ट। त्या कारणामुळे 19, 20, 21, 22चं तुम्हाला व्हेरिफिकेशन चालणार नाही। दुसरा एक प्रश्न असा होता की आम्ही काही इतर कारणासाठी पोलीस व्हेरिफिकेशन काढलेलं आहे, ते चालेल का, म्हणजे कुठं प्रायव्हेट जॉबसाठी वगैरे तो आम्ही काढलेलं आहे व्हेरिफिकेशन, तर ते आता या ठिकाणी चालेल का, तर ते सुद्धा अजिबात चालणार नाही। आपल्या जो आपला रेफरन्स लेटर आहे त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की कशासाठी नेमकं तुम्हाला हे पाहिजे, याची तुम्हाला तिथं माहिती द्यावी लागणार आहे। त्या कारणामुळे ते व्हेरिफिकेशन आता चालणार नाही, तुम्हाला नवीन लेटेस्ट फ्री तुम्हाला व्हेरिफिकेशन इथं काढावं लागेल, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल। त्यानंतर एक गोष्ट अजून आहे की मुंबईची मला वाटते ॲड आलेली आहे, आज वॅकन्सी डिक्लेअर त्यांनी केलेल्या आहेत। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी पुण्याच्या विषयी आहे, पुण्यामध्ये ज्या जागा आहेत होमगार्डच्या, तिथल्या विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की तिथं पोलीस व्हेरिफिकेशन हा विषय नाही आहे, तर त्या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन हा विषय नाही आहे, तर तुम्हाला पोलीस प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र हे लागणार नाही आहे। तिथं त्यांनी माहितीपत्रकामध्ये असं काही उल्लेख केलेला नाही आहे, तिथं 5 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, बाकी जिल्ह्याच्या डॉक्युमेंटमध्ये 6 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, त्यामध्ये पोलीस पडताळणी प्रमाणपत्र आहे। ओके, यानंतर काही तुमचे प्रश्न असतील तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता।
एकदम सिंपल विषय आहे आजचा आणि एक शॉर्ट नोट्स म्हणून तुमच्यापर्यंत ही पोचवलेली आहे. ओके, धन्यवाद.